नमस्कार मित्रांनो, मी शिवसंविधान व्याख्याते डॉक्टर दीपेश पस्टे। आज सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा या किल्ल्यावर आपण समोर पाहतो। हा साताऱ्यातील छत्रपतींनी मानलेली ही चौथी राजधानी अजिंक्यतारा किल्ला, त्याचं नाव इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी आझमतारा सुद्धा ठेवलं होतं। असा हा अजिंक्यतारा आपण पाहू शकतो। मी वर अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहे आणि मुळात ही चौथी राजधानी का घोषित केली होती किंवा हा किल्ला का ताब्यात ठेवला जात होता छत्रपतींच्या, त्याचं एकमेव कारण आपण इथे बघू शकतो की आजूबाजूचा संपूर्ण जिल्ह्याचा पूर्ण परिसर, या आता तर मी पूर्ण वरच्या भागामध्ये नाही आहे, मी मधल्या भागातच अजूनपर्यंत आहे आणि या मधल्या भागातून जवळपास कित्येक नजारा आपण बघू शकतो। म्हणजे संपूर्ण परिसराचं जे आजूबाजूचा परिसर असेल किंवा आजूबाजूच्या जिल्ह्याचा भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये लक्ष राहण्यासाठी किंवा कुठल्याही आपल्या शत्रूने आपल्यावर चाल करू नये म्हणून अजिंक्यतारा या गडाची, या किल्ल्याची निवड छत्रपतींनी त्या काळामध्ये केली होती आणि त्यानंतर सुद्धा कित्येक जणांनी याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा तो ताब्यात घेण्यात आला। त्याचं एकमेव कारण हे आपण पाहू शकतो। आज मी या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा या ठिकाणी येत होतो, बहुतेक जणांना विचारत होतो ह्याचा रस्ता कुठून आहे किंवा या किल्ल्यावर कसं जायचं, ह्याचा रस्ता दाखवा म्हणून विचारणा केली जायची। परंतु हा जो पहिल्यांदीच्या काळामध्ये ज्या वेळेमध्ये किल्ला हातामध्ये ताब्यामध्ये घेतला, त्या वेळेमध्ये जो रस्ता होता, हा रस्ता पायवाटेचा, म्हणजे त्यावेळेत काही रस्ते नव्हते वरपर्यंत पोहोचायला आणि असेच पायवाट करून या रस्त्याने पोहोचलं जायचं आणि अशा रस्त्यामधूनच जी काय गडावर न्यान असेल किंवा वर खाली असेल तर ते संपूर्ण ज्या अशा पायवाटेनेच केलं जायचं। तिला चढायला साधा सरस सोपा आहे, कारण ज्या आता मी रस्त्यातून आलो तो गल्लीतून रस्ता आहे, म्हणजे काही ठिकाणापर्यंत रस्ता पोहोचलेला आहे। मला वाटतं किल्ल्यावर पूर्णपणे गाडी जाते, रस्ता बनलेला आहे, परंतु आताच्या दिवसांमध्ये कोणीही ती पायवाट चालून किल्ला चढणं हे पाहत नाही आणि डायरेक्ट गाडीने जाण्याचा विचार करत असतात। परंतु ज्या वेळेमध्ये आपण पायी जातो त्यावेळेमध्ये त्याची खरी किंमत कळते की त्या काळामध्ये मावळ्यांनी हा किल्ला कसा ताब्यात ठेवला असेल किंवा शत्रूवर विजय कसा मिळवला असेल हे आपल्याला बघायला मिळतं किंवा त्याची अनुभूती आपल्याला येत असते। परंतु आपण डायरेक्टली गाडीने जर गेलो तर त्याचा काहीही आनंद आपल्याला मिळत नाही किंवा त्याची अनुभूती, त्याची प्रचिती किंवा राजांनी किल्ले कसे मिळवले, कसे शत्रूवर ताबा मिळवला आणि किल्ले आपल्या ताब्यात घेतले, ह्याची अनुभूती आपल्याला येणार नाही। आणि बऱ्याचशा मी परिसरामधील लोकांकडे रस्त्याची विचारणा करत होतो की पायवाट कुठून आहे, पायी कसं जायचं, तर कोणाला बहुतांश रस्ता सुद्धा माहिती नाही की कसं जायचं। काही ठराविक, मी ज्या रस्त्याने आलो हा जो रस्ता आहे जिथे काही अजूनपर्यंत म्हणजे वरपर्यंत रस्ता पोहोचतो, म्हणजे डोंगराच्या अर्ध्या भागापर्यंत आता वस्ती आलेली आहे। काही दिवसांमध्ये ती वस्ती थोडी वर येऊ शकते। आपण तिथे समोर बघू शकता, बघा हा डोंगराच्या मधला भाग आहे जिथे आता एक मशिनीचं काम चालू आहे आणि तिथे सुद्धा लोकवस्ती बनते, रस्ता येतोय, म्हणजे डोंगराच्या अर्ध्यापर्यंत ही वस्ती बसलेली आहे आणि एकदम गल्लीतून रस्ता आहे। म्हणजे जो पायवाट होती त्या पायवाटीला संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता टप्पा करत पायऱ्या बनवत या स्थानिकांनी लोकवस्ती तयार करून तो रस्ता बनवलेला आहे। परंतु हा रस्ता सुद्धा सापडणं मुश्किल आहे, कारण त्या रस्त्याला फाटे आहेत। कारण बऱ्याचशा वेळेमध्ये मी सुद्धा जायचो त्या रस्त्यामध्ये आणि पुन्हा तिथे विचारणा केली की वर जायचं आहे, किल्ल्यावर जायचं आहे, तर मग त्यांनी पुन्हा सांगायचे थोडं खाली जा, परत राईट साईडला घ्या आणि मग वर जा। असं करून वर आलो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की जेव्हा मी
पायथ्याशी होतो या किल्ल्याच्या, म्हणजे राजवाडा म्हणून जो एरिया आहे, परिसर आहे, त्या ठिकाणी जेव्हा मी विचारलं की मला अजिंक्यताऱ्यावर किल्ल्यावर जायचं म्हटल्यानंतर कोणता किल्ला असं विचारलं जातं, म्हणून अजिंक्यतारा सांगावं लागतं, कारण हा सुद्धा तिथे महत्त्वाचा आहे. कारण इतर 2-3 किल्ले बाजूच्या परिसरामध्ये आहेत आणि तुम्हाला सल्ला हा गाडीचाच दिला जातो, फक्त त्या लोकांना परिषदेकडून, म्हणजे सातारा नगर परिषद आहे त्या ठिकाणावरूनच हा रस्ता सांगितला जातो. आणि मला सुद्धा भरपूर जणांनी तेच सांगितलं की तिथूनच जा, तिथूनच जा, परंतु ही माहिती होती की इथनं पायवाट आहे आणि त्याच पायवाटेने मला जायचं आहे, ही मी इच्छा ठेवली होती. आणि त्याच्या अनुषंगाने मी जेव्हा चढत आलो तेव्हा कळलं की हा असा रस्ता आहे आणि अर्ध्यावर डोंगराच्या अर्ध्यातून गेल्यानंतर मग असा हा माळ रानातून एक माळ लागतोय आणि त्या माळातून हा रस्ता जातोय आणि मग नंतर आपण शेवटी त्या अजिंक्यतारा या किल्ल्याच्या शेवटी पोहोचतो. सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की आपण किमान वर्षातून एकदा तरी अशा किल्ल्यांवर पायी चालत जायला पाहिजे, जेणेकरून ऐतिहासिक माहिती किंवा ऐतिहासिक वारसा तर आपण नक्कीच जपणार आहोत, परंतु त्याचबरोबर आपल्याला शारीरिक जे कष्ट आहेत किंवा आपल्या शरीरातून काही गोष्टी किंवा जी ऊर्जा आहे, ऊर्जा तयार होणं किंवा आपल्या शरीरामध्ये काही जे बदल व्हायला पाहिजेत ते होत नसतात आणि ते होण्यासाठी आपल्याला ज्याची गरज असते ती एकमेव गरज, कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो की लोकांना जिम लावाव्या लागतात वजन कमी करण्यासाठी, पोटावरची शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी जिम लावाव्या लागतात किंवा वेगवेगळे प्रकार करावे लागतात. परंतु जर आपण अशा किल्ल्यांवर जर पायवाटेने जर चढायला लागलो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि असा ऐतिहासिक वारसा सुद्धा आपण जपू शकतो. आपल्या शरीराला सुद्धा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो आणि शरीराला सुद्धा आराम, काही जे आतील काही गोष्टी घडत असतात, क्रिया घडत असतात, त्यांना आराम मिळण्याची शक्यता असते. म्हणून आपण पायी प्रवास किल्ल्यांवर किमान वर्षातून 1-2 वेळा तरी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो मानसिकता आपली खालावलेली आहे, ही मानसिकता सुद्धा अशाच प्रवासाने, अशाच किल्ल्यांच्या चढ उताराने, अशाच डोंगराळ भागामध्ये चढ उतार केल्याने होत असते. जी आपली मानसिकता ढासळलेली आहे किंवा खराब झालेली आहे, मन शांत नाही आहे, ते कुठेतरी शांत होण्यास मदत सुद्धा होत असते. म्हणून आपण नाही की आपण याच किल्ल्यावर आलं पाहिजे, महाराष्ट्रामधील छत्रपतींनी जिंकलेल्या कुठल्याही किल्ल्यावर जा, त्या किल्ल्यांवर जास्तीत जास्त आपण चालत प्रवास करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला शारीरिक, मानसिक आणि ऐतिहासिक सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतोय, पुढे आणखीन काही मी माहिती पूर्ण झाल्यानंतर नक्कीच देईल. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, मी ऑन द वे आहे या किल्ल्याच्या आणि तुम्ही बघू शकता की रस्ता लागलेला आहे. हा रस्ता शोधत शोधत पुढे चाललेलो आहे, कारण सहजतेनं हा रस्ता मिळत नाही. कदाचित हे बघा, रस्ते असे फसवणारे सुद्धा या ठिकाणी दिसतात. एकदम गवत आहे, त्याच्यामुळं हा रस्ता शोधत त्या ठिकाणी जायचं आहे आणि रस्ता नसल्यामुळं असा शोधून काढावा लागतोय, कारण पहिल्यांदाच या ठिकाणी चढतोय आणि कुठल्याही प्रकारची माहिती नाही. आणि काही ठिकाणी एकदम थोडंसं न चढण्या येण्यासारखा सुद्धा रस्ता आहे. पाय घसरण्याची शक्यता सुद्धा वाटते. इथून जर पाय घसरला तर डायरेक्ट असा खाली जाऊ शकतो, असा रस्ता आहे. गवत आहे. मी थोडासा हा एक भाग चढतोय. हाटेला आहे. हा पुढे थोडं गवतातून रस्ता आहे, थोडं वाट काढत जावं लागतं असं गवतातून. रस्ता काढत इथपर्यंत आलेलो आहे. थोडा मुश्किलीचा रस्ता आहे, अशा प्रकारे रस्ता शोधत आपण
वर आलेलो आहे. बऱ्यापैकी मुश्किलीचा रस्ता पार करून वर चढलेलो आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये एक शेवटचा टप्पा राहिलेला आहे. तुम्ही माझ्या मागच्या भागामध्ये बघू शकता अंतिम टप्पा राहिलेला. पुन्हा एकदा मी आपल्याला हा एक नजारा दाखवतोय. बघू शकता संपूर्ण जिल्ह्याचा नजारा या किल्ल्यावरून ठेवला जायचा. पुन्हा एकदा अजिंक्यताऱ्याच्या एका कपारीतल्या ठिकाणी आलेलो आहे. आता दुसऱ्या बाजूचा रस्ता तुम्हाला दाखवतोय. ही सुद्धा गाडी सुद्धा डायरेक्ट रस्त्याने येते, हे बघू शकता आपण. मुळात हा रस्ता शोधत महाराणावर मी आता आलेलो आहे. या महाराणातून दगडांच्या कपारीतून हा रस्ताचा मार्ग शोधत चढावा लागत आहे. मुळात सकाळी मी 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास पहाटे 4:30-5च्या दरम्यान चालत केलेला आहे. त्याच्यामुळे थोडासा स्टॅमिना नक्कीच कमी आहे आजचा नियमितच्या मानाने. कारण पहाटेचा फार जवळपास 2 वर्षानंतर चालत पायी प्रवास 4 ते 5 किलोमीटरचा केलेला आहे. त्यात रात्रीचा प्रवास वेगळा, त्यानंतर थोडीशी झोप, पुन्हा थोडं साताऱ्यामध्ये भेट आणि नंतर दुपारचं जेवण करून 2:30 वाजता जेवण केलं 2:45 पर्यंत आणि 3 वाजता हा किल्ला चढण्यासाठी रस्ता पकडला. थोडी ही कल्पना नव्हती या किल्ल्या संदर्भातली आणि किल्ला चढायचाच वेळ आहे म्हणून आज कसाही करून हा किल्ला आपण चढायचाच आणि तो सुद्धा चालतच असं ठरवून सुरुवात केली. रस्ता मिळत नव्हता, कोणाला रस्ता माहिती नव्हता किंवा सांगणारा नव्हता, तरी सुद्धा अशा खडतर ठिकाणी जाण्याचा निश्चय केला आणि जवळपास 90% ठिकाणावर पोहोचलेला आहे. हा नजारा आपण सर्वजण बघू शकता. किल्ला चढताना नक्कीच दमछाक होते, परंतु एक आनंद, एक अनुभव आणि प्रचिती ही एक वेगळीच आहे. कारण छत्रपतींनी ज्या पद्धतीने हा अजिंक्य म्हणून केलेला होता, एक नजारा म्हणून जिल्ह्यामध्ये 4ही दिशेने ज्या किल्ल्यावरून नजारा राहतो. मी अजून अर्ध्या भागात आहे म्हणून तुम्हाला एकच भाग दाखवत आहे. आता मी दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहे. हा दुसरा भाग तुम्हाला दिसतोय. पुढे जाऊन मी आणखीन पुढे दाखवतोय. मगाशी जसं मी सांगितलं की पूर्ण नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो. एक मिनिट हा या किल्ल्याच्या पायथ्याशी थोडंफार अंतर राहिलेलं आलेलो आहे आणि इथे रोज येणारा मुलगा आपल्याला इथे भेटलेला आहे. तर काय तू ह्या रस्त्याने तुम्ही रोज जाता का? हा, कसा आहे? चढायला कठीण आहे की सोपं आहे? उतरायला सोपं आहे, चढायला कठीण आहे. तुम्ही रोज येता? एखाद्या आठवड्याने येतो. वर काय कसं आहे? वर कसं वाटतं? चांगलं वातावरण आहे. अच्छा, ठीक आहे. रस्त्याला चढलेलो आहे, परंतु उतरायचा रस्ता माहिती नव्हता म्हणून जे आता 2 मुलं जे जाताना दिसतात आपल्याला बघा उतरताना, त्यांची आपण भेट घेतली आणि त्यांच्याकडनं मी मुळात रस्ता विचारून घेतला. कारण उतरायचा रस्ता मुळात मला माहिती नाही. कारण मला वाटतं अर्ध राऊंड या अजिंक्यताऱ्याला, कारण मी जो चढतो ॲक्च्युली इकडच्या भागातून आणि आता चढायला आलो. ही जी मुलं दिसतात बघा, हे जे इथे आपल्याला ही धावत उतरताना दिसत आहेत, आता ते रोजचा प्रवास असल्यामुळे त्यांना काही वाटत नाही. तर त्या
हा जो एक मंदिर दिसतोय, ह्या मंदिराच्या ठिकाणी उतरू शकता, सरळ रस्ता जातो आणि हायवे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. चालूया आपण पुढच्या प्रवासाला. मुलं ज्या पद्धतीने चढली किंवा उतरतायत त्या प्रकारे मी चढू शकत नाही, कारण त्यांनी त्यांच्या सँडल हातामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यांचा रोजचा त्यांनी सांगितलं आठवड्यातून किमान एकदा तरी आम्ही ह्या रस्त्याला येतोय, त्यामुळं त्यांना ती सवय आहे. आपल्याला सवय नसल्यामुळं आपण एवढ्या स्पीडली जाऊ शकत नाही. आता थोडा हा घसरगुंडीचा रस्ता आहे, थोडंसं सावकाश जावं लागतं. हा शेवटचा टप्पा आहे. थोडंसं अशा रस्त्यावरून थोडं पाय घसरतात, स्लिप होण्याची शक्यता असते. माझाही पाय एक दोन वेळा थोडंसं घसरला होता. त्यात सँडल आहे, पॅन्ट आणि शर्ट आहे. टी शर्टवर असतो, ट्रॅकवर असतो तर काही वाटलं नसतं, परंतु शर्ट आणि पॅन्टवर असल्यामुळं थोडंसं चढायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय आणि सँडल असल्यामुळं पाय स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पूर्ण व्हिडिओ मला करायला शक्य होत नाही किंवा चढतानाची व्हिडिओ करायला शक्य होत नाही, परंतु जेवढी शक्य होते तेवढी नक्कीच करण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण थोडंसं स्लिपर रस्ता आणि स्लिप झाला तर काय होईल हे बघा. असं इथून जर स्लिप झालं तर असं डायरेक्टली खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणून थोडी सावधगिरी बाळगून आणि वर छान सुंदर म्हणजे एवढं वातावरण, जसं त्या मुलाने सांगितलं की वर आल्यानंतर मस्त छान वाटतंय. खरोखर इथे आता मी उन्हामध्ये आहे, 4:45 झालेले आहेत आणि ऊन आहे बघा. ऊन आहे म्हणजे सावली दिसत असेल, ऊन आहे, परंतु हवाही तेवढीच सुटलेली आणि थंड हवा असल्यामुळं इतकं छान वाटतंय की असं वाटतं ह्या ठिकाणी बसून राहावं. आणि समोर तुम्ही बघू शकता सर्व धुकं पसरल्यासारखं दिसतंय. एकदम वातावरण थंड आहे, छान आहे या 4च्या दरम्यान सुद्धा. त्याच्यामुळं इथे खरंच जसं त्या मुलाने सांगितलं छान वाटतं, म्हणून आम्ही सतत येत असतो. त्याचप्रमाणे मलाही यावंसं वाटलं होतं आणि त्याचा अनुभव मी प्रत्यक्ष पायी चढून घेतोय. जर मी सुद्धा गाडीने आलो असतो तर हा अनुभव मला सुद्धा मिळाला नसता. अखेर थोडा उंच हा प्रवास करून हवा सुटलेली आहे, थंड हवा आहे आणि एवढा सर्व प्रवास करून पोहोचलेलो आहोत. थोडा एक शेवटचा टप्पा आहे, पाय स्लिप होण्याची शक्यता आहे आणि इथे आपण बघू शकतो पायी चढलेलो आहे. हा पूर्ण रस्ता आहे, हे बघा. इथे गाडी वरपर्यंत पोहोचते. हा पूर्ण रस्ता आहे, हा रस्ता माझ्या मागे बघू शकता. अशा प्रकारे गाड्या सुद्धा पोहोचतात आणि आपण पायथ्याशी अजिंक्यताऱ्यावर पोहोचलेलो आहे. इथे गाड्या वरपर्यंत पोहोचतात. आपण जी इच्छा होती चालत जायचंय, चालत चढणार आणि आपण चालत चढलेलो आहे. गाड्या सुद्धा जाण्यासाठी ह्या संरक्षक भिंती बनवलेल्या आहेत, जेणेकरून खाली पूर्ण डायरेक्ट दरी आहे. म्हणून या संरक्षक भिंती रस्त्याला सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता इथून सुद्धा चढायला रस्ता होता, परंतु इथे आता तट आहे म्हणून डायरेक्ट इथून चढता येणार नाही. आता ह्या बाय रोडने आपण जाणार आहोत. पुढची माहिती मी थोडक्यात तुम्हाला देईलच.